नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण संख्या रेषीय याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. संख्या रेषेवर धन अपूर्णांक हे शून्याच्या उजवीकडे दर्शवतात. या ठिकाणी हे शून्य आहे. हे सर्व धन अपूर्णांक किंवा धन पूर्णांक आहे. संख्या रेषेवर ऋण पूर्णांक हे किंवा ऋण अपूर्णांक हे शून्याच्या डावीकडे दर्शवतात. म्हणजे हे शून्याच्या डावीकडे जे आहेत हे सर्व ऋण अपूर्णांक आहेत आणि शून्याच्या उजवीकडे जे आहेत हे सर्व धन अपूर्णांक आहेत किंवा धन पूर्णांक आहेत. ऋण पूर्णांक किंवा ऋण अपूर्णांक हे नेहमी धन पूर्णांक किंवा धन अपूर्णांक यांच्यापेक्षा लहान असतात. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं -1/3 हे नेहमी शून्यापेक्षा लहान असेल किंवा -1/3 हे नेहमी 1 पेक्षा लहान असेल. म्हणजे डावीकडे जे आहेत ते सर्व लहान असतात आणि उजवीकडे जे आहेत ते सर्व मोठे असतात. संख्या रेषेवरील कोणत्याही दोन संख्यांमध्ये डावीकडील संख्या ही उजवीकडील संख्यापेक्षा नेहमी लहान असते. उदाहरणार्थ आपण -1 चा आणि 1/2 यांचा विचार करूयात. -1 हे 1/2 च्या डावीकडे आहे, म्हणून -1 हे नेहमी 1/2 पेक्षा लहान असेल. दुसरी संख्या पाहूया आपण. -2 चा विचार करूया आणि 3/4 च्या बाबतीमध्ये विचार करूया. म्हणजे -2 हे 3/4 पेक्षा लहान आहे. आता आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा पाहू. जर दिलेले अपूर्णांक हे योग्य अपूर्णांक म्हणजेच अंश लहान असेल आणि छेद मोठा असेल, तर अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांच्यामध्ये जर सर्वत्र समान फरक असेल, तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक लहान व ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. उदाहरणार्थ पाहूयात. 3/4, 2/3, 1/2, 5/6 आणि 4/5 या सर्व अपूर्णांकामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की या सर्व अपूर्णांकांचा जो फरक आहे हा फरक 1 असणार आहे आणि तो सर्वत्र समान आहे. अशा वेळी ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजेच या ठिकाणी 2 हा सर्वात लहान आहे. याचा अर्थ 1/2 हा अपूर्णांक सर्वात लहान असेल. त्यानंतर 2/3 हा अपूर्णांक असेल. हा अपूर्णांक निश्चितच 3/4 या अपूर्णांकापेक्षा लहान असेल. हा अपूर्णांक 4/5 या अपूर्णांकापेक्षा लहान असेल आणि हे सर्व अपूर्णांक 5/6 या अपूर्णांकापेक्षा लहान असतील. दुसरे उदाहरण पाहूया. 3/7, 4/8, 8/12, 1/5, 7/11 या सर्व अपूर्णांकांचा जर आपण फरक पाहिला तर या ठिकाणी 4 हा सर्वत्र सारखा फरक आहे. फरक समान आहे जो 4 आहे या ठिकाणी. आता परत पाहणार आहोत. फरक समान आहे याचा अर्थ जो अपूर्णांकाचा छेद लहान असेल तो सर्वात लहान असेल. म्हणून या ठिकाणी जर पाहिलं 1/5 हा लहान असणार आहे 3/7 पेक्षा. हा लहान असणार आहे 4/8 पेक्षा. हा लहान असणार आहे 7/11 पेक्षा आणि हे सर्व लहान असणार आहेत 8/12 पेक्षा. आणखी एक उदाहरण पाहूया. 9/16, 2/9, 15/22, 8/15, 35/42 सर्व अपूर्णांकांचा जर फरक लक्षात घेतला आपण तर या ठिकाणी लक्षात येईल या सर्व अपूर्णांकांचा जो फरक असणार आहे तो 7 असणार आहे. परत नियमाप्रमाणे जो अपूर्णांकाचा छेद लहान असेल तो सर्वात लहान असेल. म्हणजे 2/9 लहान आहे 8/15 लहान आहे 9/16 लहान आहे 15/22 आणि लहान आहे 35/42. म्हणजे 35/42 हा सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी असणार आहे. जर दिलेले अपूर्णांक अयोग्य अपूर्णांक म्हणजेच ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो आणि छेद लहान असतो अशा अपूर्णांकांना आपण अयोग्य अपूर्णांक म्हणतो. जर दिलेले अपूर्णांक अयोग्य अपूर्णांक असतील आणि अपूर्णांकाच्या अंश आणि छेद यांच्यामध्ये सर्वत्र समान फरक असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा व ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. उदाहरणार्थ पाहूया. 5/3, 7/5, 8/6, 15/13, 9/7 या सर्व अपूर्णांकामध्ये अंश जो आहे हा मोठा आहे आणि छेद जो आहे तो लहान आहे. या सर्व अपूर्णांकाचा जो फरक आहे तो 2 असणार आहे. अशा वेळी जो अपूर्णांक सर्वात लहान असेल तो सर्वात लहान अपूर्णांक आहे. या ठिकाणी छेद 3 हा लहान आहे म्हणजे हा मोठा असेल. त्यानंतर
7/5 हा मोठा असेल, 9/7 हा मोठा असेल. या ठिकाणी 3 हा छेद सर्वात लहान आहे, म्हणून 5/3 हा अपूर्णांक मोठा असेल. त्यानंतर 7/5 हा अपूर्णांक असेल, हा अपूर्णांक मोठा असेल 8/6 या अपूर्णांकापेक्षा. नंतर 8/6 हा 9/7 पेक्षा मोठा असेल आणि हे सर्व अपूर्णांक 15/13 यापेक्षा मोठे असतील. दुसरे उदाहरण पाहूया. 14/9, 16/11, 9/4, 7/2, 21/16 या सर्व अपूर्णांकामध्ये 5 चा फरक आहे. फरक सर्वत्र समान आहे, म्हणून ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असेल हा सर्वात मोठा असेल. म्हणून 7/2 हे मोठा आहे 9/4 पेक्षा. 9/4 मोठा आहे 14/9 पेक्षा. 14/9 मोठा आहे 16/11 पेक्षा आणि 16/11 हे मोठे आहे 21/16 पेक्षा. याप्रमाणे मोठ्याकडून लहानाकडे हा अपूर्णांकांचा क्रम असेल. पुढचे उदाहरण पाहूया. खालील अपूर्णांकाचा चढता व उतरता क्रम लिहायचा आहे. आता अपूर्णांकांच्या बाबतीमध्ये पाहिल्यानंतर 3/6 हा धन अपूर्णांक आहे. हा धन अपूर्णांक असल्यामुळे हा जो अपूर्णांक आहे हा सर्वात मोठा असणार आहे. हा सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे, कारण तो धन अपूर्णांक आहे. आता आपल्याला या ठिकाणी -2/5, 1/-4 आणि -5/8 या अपूर्णांकांचा विचार करायचा आहे. हे सर्व जे आहेत हे सर्व ऋण अपूर्णांक आहेत. हे सर्व ऋण अपूर्णांक आहेत. याचा अर्थ ज्या ऋण अपूर्णांकांचा छेद मोठा असतो, छेद मोठा, ऋण अपूर्णांकाचा छेद मोठा असतो, तो अपूर्णांक लहान असतो. तो अपूर्णांक लहान असतो. म्हणून या ठिकाणी -5/8 हे लहान आहे, -2/5 हे लहान आहे, 1/-4 आणि सर्वात मोठा अपूर्णांक जो आहे तो असणार आहे 3/6. म्हणजेच हा या अपूर्णांकांचा चढता क्रम असणार आहे. आणि अगदी याच्या उलट क्रमाने जर लिहिले आपण तर 3/6 मोठे आहे, 1/-4 मोठे आहे, -2/5 मोठे आहे, -5/8 हा जो असेल हा उतरता क्रम असेल, मोठ्याकडून लहानाकडे. अशा प्रकारे आपण या संख्यांना चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपण लिहू शकतो. नंतर पुढचं उदाहरण पाहूया. खालील अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम लिहा. उदाहरण आहे 16/17, 15/19, 19/21. आता वरील अपूर्णांकामध्ये जर आपण पाहिलं 16/17 यांचा फरक 1 आहे, 15/19 यांचा फरक 2 आहे आणि यांचा फरक 4 आहे आणि 19/21 यांचा फरक जो आहे तो 2 आहे. या प्रत्येक अपूर्णांकामध्ये फरक वेगळा आहे. अशा वेळी आपण अपूर्णांकाचा लहान मोठापणा ठरवत असताना आपण 2 प्रकारे असे उदाहरण सोडवू शकतो. यातला पहिला प्रकार जो आहे 1, 4 आणि 2 यांचा जर आपण लसावी काढला, यांचा लसावी असेल 4, म्हणून या प्रत्येक संख्येच्या अंशाला जर आपण 4 हे असणार आहे 19/21 आणि हा असणार आहे 15/19. म्हणजेच हा संख्याचा उतरता क्रम आहे. चढता क्रम असेल 15/19, हे लहान असेल 19/21 आणि हे लहान असेल 16/17. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार जो असणार आहे फरकाने अंशाला आपण डिवाइड करू. पहिल्या संख्येमध्ये 1चा फरक आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 4चा फरक आहे, तिसऱ्या संख्येमध्ये अंश आणि छेदामध्ये 2चा फरक आहे. जर आपण 16 ला 1 ने डिवाइड केले तर 16 येईल. 15 आणि 19 मध्ये 4चा फरक आहे, म्हणजे आपण जर 15 ला 4 ने डिवाइड केले तर असेल ते 3.75 आणि 19 ला जर आपण 2 ने डिवाइड केले, 19 ला जर आपण 2 ने डिवाइड केले तर हे असेल 9. मोठा आहे, त्यानंतर हा असेल, त्यानंतर हा असेल. म्हणजे 16/17 हा सर्वात मोठा आहे 19/21 पेक्षा आणि हा मोठा आहे 15/21
19 पेक्षा. अशा प्रकारे हा संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आपण लिहू शकतो. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. विचार केल्यानंतर